हॅलो, तुमच्यासाठी एक सुंदर गोष्ट आणलेली आहे. नक्की पहा, ती खूप सुंदर गोष्ट आहे. तर पहिल्याच्या जमान्यामध्ये असं राहायचं का एक लांब लांब थोडे लांब लांब 10, 12, 8 अशी घरं राहायची, गाव राहायचा. त्या गावामध्ये तेवढ्या लांबावर घरं राहायची. तर एक गाव होता, त्या गावामध्ये 10 घरं असतात आणि गाव खूप सुंदर असते, एकदम छान असते, टॉपटीप असते. पण झोपड्या असतात, श्रीमंत नाही, मजुरी करणारी माणसं असतात. तर ते रोज मजुरीवर जायचं, पण मजुरी किती असायची पहिले? 4 आणे. आता 4 आण्यासाठी दिवसभर काम करायचं, दिवसभर काम करायचं. एवढा काम करायचं आणि त्यांना संध्याकाळी फक्त 4 आणे मिळायचे. आता 4 आण्यात काय करणार? पण 4 आण्यामध्ये त्यांचं पोट भरायचा. सगळं स्वस्त असते पहिल्याच्या जमान्यात. 1 आणा किलो असं तांदूळ असतात, 2 पै 3 पैचं अशी वस्तू मिळायची. तेल, मसाले, ते भाज्या अशा मिळायच्या. 1 पै, 2 पै, 3 पैला अशा. ती 4 आण्यात त्याचा अख्खा संसार यायचा. तर ते गावामध्ये असे हे ठरवलेले असतात का सरपंच, उपसरपंच असंच ठरवलेले असतात. त्यांच्या गावात काय भानगडी झाल्या, काय झाल्या का मग ते नाही करायचं ते लोकं. गावकरी जमून आणि 10-12 घरं असायची, तर त्याच्यामुळे 10 पुरुष असतील किंवा पोरं-टोरं पकडून 10-15 असतील. तर मग ती तिथे मीटिंग बसणार रात्री आणि मीटिंगमध्ये मग तो फेस लावणार. कोणाची कोणाबरोबर झगडा झाला आहे, कोणाचा जाग्याबद्दल झाला आहे किंवा कोणाच्या मुलांनी झगडा केला असेल त्याच्याबद्दल झाला आहे किंवा घरातलीच भांडणं असतील सासू-सुनेचा किंवा भावाभावांचं असं भांडणं असतील, मग ते पंच जमायचा. पंच जमल्यावर जो सरपंच असतो तो नाही करायचा. बाबा काय झालं, कशाला तुम्ही भांडता, तुमचं काय हे आहे. मग सरपंचाला ते उत्तर द्यायचे दोन्ही पार्टी का हे असं असं झालं, तसं तसं झालं. आईवडिलांचा असला मुलांचा ना आईवडिलांचा, मीच का एकटा बघू, हा मुलगा नाही बघत मीच का बघू, अशावरून तो नाही. मग तो सरपंच निर्णय द्यायचा, असं असं करायचं, ते ते करायचं. मग ते सरपंचाचा जो शब्द राहायचा तो एकदम दगडाच्या रेगीप्रमाणे राहायचा. त्याचा शब्द पाळायचेच आणि पाळायचे आणि योग्य तोच तो निर्णय द्यायचा. गावाला मंजूर असेल तोच तो सांगायचा. त्याचा प्रश्न तो सांगायचा का असं करायचं, तसं करायचं. मग गाववाल्यांना विचारायचं, तुमचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे का हे आहे, चुकीचं आहे का? मग तो ते सांगायचं, नाही सरपंच एकदम योग्य आहे, बरोबर आहे तुमचं, असंच झालं पाहिजे. तर असं मग ती कडक शिक्षा, मग तसं व्हायचं तो व्हायचं. तर त्या गावामध्ये म्हणजे खूप गरिबी असते ना, खूपच गरिबी असते. तर ते सरपंचांनी ठरवलेलं असते का आपल्या गावात आपण महिन्याला 4 आणे तर रोज असते, पण महिन्याला 5 पैसे जमा करायचे. आणि ते पहिले कशा बँक वगैरे असतील, पण त्या बँकमध्ये वगैरे कोणी जायचं नाही. तर ते 4 आणि 5 पैसे जमा करायचे महिन्याला. 5 पैसे म्हणजे पहिले ते 5,000 एवढे होते 5 पैसे. असे ते तेव्हाचे हे होते. 5 पैसे जमा करायचे. तर ते प्रत्येक घरातून 5 पैसे. आता 5 पैसे जमा केले तर प्रत्येक घरात 10 घरं असलं तर किती व्हायचे? 50 पैसे व्हायचे. ते 50 पैसे जमा करायचे दर महिन्याला. एकूणदा चांगला घर असेल किंवा सरपंचाचा चांगला असेल, त्याच्या घरी पेटी असेल टाळ्यावाली, मग त्याच्या पेटीमध्ये तो डब्बा ठेवायचे. डब्यामध्ये असे पैसे टाकायचे आणि तो डब्बा ठेवायचा. तर ते अशी पहिल्याची हे लोकं होती. पण ते जमा करायचेच ते 5 पैसे. कशाला करायचे? गावात मोठी अडचण आली तर आता समजा कोणाच्या घरी प्रेत झाला, कोणाचे आईवडील किंवा कोणी निधन झाला त्याचं मेले, तर त्याच्याकडे टायमावर तर पैसे नाही. रोज कमावणारी माणसं रोज कमावून हातावर कमावणार, पाण्यावर खाणार अशी परिस्थिती होती. तर तेव्हा मग काय करायचे, त्या आपल्या गावाच्या पैशातून त्यांना त्या ज्या घरी दुःख झालं असेल तर त्याला द्यायचं. दुःखच नाही, सुखालासुद्धा मागत असेल तर द्यायचं. कसं कोणाच्या मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, त्याच्याकडे एवढा पैसा नसेल, मग ₹1, ₹2 तो मागायचा. मला ₹1, ₹2 माझ्या लग्नासाठी दे. लग्न झाल्यावर मी थोडे थोडे चुकते करेन. असं मग तो थोडे थोडे चुकते कराय. गावाचे पैसे असतात ना, कधी महिन्याला 5 पैसे ते पण द्यायचे. अजून काय 10 पैसे, 20 पैसे, 4 आणे असे जमा करायचे घेतलेले पैशातून. असं पहिले तो नाद होता आणि तशी लोकं करायचे. तर ते मग जमा करायचे. मग लग्न असो, दुःख असो, त्यांच्या घरी ते पैसे द्यायचे. पण ते स्वतःचेच पैसे
गावाचा जो सरपंच असतो तो योग्य निर्णय देऊन आणि ती भांडवल जमा करायची. त्याला पहिले भांडवल सांगायचे का भांडवल जमा करायची, पण ती जमा करायची पण त्या प्रत्येकाच्या कामाला ती आली पाहिजे भांडवल, अशी जमा करायची. आपलं गाव संकटात आहे तर ते गावासाठी पण आपण पैसे घालवायला लागतात, ते भांडवलातून जमा ठेवायचे. पण ती मजुरी करणारी माणसं, पहिले चाराने कमावणारी माणसं, ती कशी त्या 5 पैसे जमा करायची महिन्याला, तुम्हीच विचार करा. आता आता आपल्याकडे हजारो रुपये येतात पण आपण जमा नाही करू शकत. 10,000 येतात, 15,000 येतात, तर आपण जमा नाही करू. कसे जमा करणार? आता बी कशी परिस्थिती आहे. आताची लाईटचा बिल येणार 7,000, 8,000, 10,000. घरात 10,000 पगार आहे, 10,000 बिल आला तर तो तिकडे भरेल, घरात खाणार काय, पोरं शिकणार काय, अशी परिस्थिती आता आहे. जे भाड्याने फ्लॅटमध्ये राहतात, कदाचित त्यांना कमी असेल, 1,000-2,000 असेल, पण जे घरात राहतात, स्वतःचं घर आहे, त्यांना एवढा बिल येते असं तर सांगूच नका, एवढा बिल येते. तर आताची परिस्थिती, आता या लाईट बिलबद्दल पण मी परत एक व्हिडिओ काढणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा, तुम्हाला आवडेल. एकूण जी जुनी गोष्ट आपल्याला आठवण राहील आणि ती आपण तर जुनी गोष्ट जेव्हा जुनी गोष्ट आपण ऐकतात तेव्हा जुनी गोष्ट आपल्याला ती ताजी होते आपली गोष्ट. तर तुम्ही तर आताच्या मुलं आहेत पण आम्ही त्या जुन्या काळातलेच आहे समजा. आता आम्ही थोडी जुनी परिस्थिती बघितलेली आहे, त्याच्याहून पुढची तर खूप परिस्थिती खराब होती. पण जेव्हा आमच्या काळात होती तेव्हा परिस्थिती पण थोडी खराब होती, पण थोडी वर आलेली होती. तर असं होता. तर मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, हा व्हिडिओ नक्की पहा आणि एक छोटासा कमेंट पण करा आणि तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि मला पुढे न्या. एवढंच सांगून इथेच ही गोष्ट थांबवते. जय भीम, जय संविधान. तर ही गोष्ट नक्की बघा.